भाजप हा आमचा विरोधक आहे आणि त्यांना चालवणारा आरएसएस ही सर्वात मोठी धोकादायक संघटना असल्याचं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलंय। भाजप हा आमचा प्रमुख विरोधक असून त्यांना चालवणारी आरएसएस सर्वात धोकादायक संघटना आहे, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी अस्मिता विजनशी बोलताना केला। प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीतर्फे 25 मार्च रोजी फॉर्म भरणार आहेत। त्यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर सोलापुरात तळ ठोकून आहेत। सोलापुरातील पाण्याचा मुख्य मुद्दा आहे, तसंच इथं मोठ्या प्रमाणावर बेकारी असून उद्योगधंदे इथं आणण्यासाठी प्रयत्न करू असंही ते यावेळी म्हणाले। प्रॉब्लेम आहे की पाणी, पिण्याचं स्वच्छ पाणी, 24 तास घरातलं पाणी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14चा यातनं सांगितलेलं आपल्याला की पाणी हा एक बेसिक ह्युमन राईट आहे आणि फंडामेंटल ह्युमन राईट आहे। हा एक सगळ्यात महत्त्वाचा मानवी अधिकार आहे आणि तो प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे। आणि माझं असं ठाम मत आहे की कोणताही माणूस पाण्यापासून वंचित राहायला नाही पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला सोलापूरमध्ये बरेच डेव्हलपमेंटचे मुद्दे उचलायचे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा असेल, रस्त्यांची हालत असेल, स्ट्रीट लॅम्प्स असतील, इकडची ब्युरोक्रेसी आणि सिस्टम टायटन करायची असेल, त्याच्याहून सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा की सोलापूरमध्ये युवक बरेच आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची ही ताकद अशी युवकांचीच आहे आणि आपल्या सगळ्यांना बाहेर पडल्यावर दिसतात की हे लोक किती संख्येने इकडे आणि किती ताकदीने इकडे आहेत। इकडचे युवक बरेच टॅलेंटेड आहेत, सुशिक्षित आहेत, यांना सिस्टम कळते, यांना पॉलिटिक्स कळतं, यांना फायनान्स कळतं। पण सोलापूरचा हा प्रॉब्लेम आहे की इकडे कितीही कॉलेजेस असले तरी इकडे एम्प्लॉयमेंट नाही आहे। इकडचा युवक हा कितीही शिक्षित झाला, कितीही उच्च शिक्षण घेतलं, कितीही दर्जेदार उच्च शिक्षण घेतलं तरी त्यांना पुरवायला आज नोकऱ्या नाही आहेत। इकडचा जर IT सेक्टर किंवा इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स झालेल्या पोरांचं बघितलं तर त्यांना मुंबई, पुणे किंवा बँगलोर सोडून अजून पर्यायच नाही सापडत आहे नोकऱ्यांसाठी। बरेच अजून इकडनं एज्युकेटेड मायग्रेशन जे म्हणतो, शिक्षित लोकांना त्यांच्या क्वालिफिकेशननुसार नोकऱ्या त्यांच्या शहरात मिळवून देणं हा एक आमचा मोठा अजेंडा राहणार। आपलं एक नंबरचं विरोधक कोण असणार सध्या लोकसभेत? भाजप। ते फक्त सोलापुरात नाही, महाराष्ट्रात आणि भारतात। काँग्रेस नाही? काँग्रेस आहे आमचा विरोधक, पण आमचा सगळ्यात मोठा शत्रू हा भाजप पण नाही तर तो RSS आहे आणि RSS ज्या भाजपला चालवतं त्यांनाच आम्हाला सत्तेतनं बाहेर काढायचं। मी तरुणांना हाच मेसेज देतो की मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वर्ष बऱ्याच लोकांनी फसवले, आपण सगळे या फसवाफसवीच्या राजकारणाला कंटाळलो। मी तुम्हाला काही आश्वासनं किंवा गाजर किंवा लॉलीपॉप इकडे द्यायला नाही आलो। मी इकडे म्हणतोय की तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही सत्ता तुमच्या हातात पोचवतो। कारण आजचा युवक हा अतिशय टॅलेंटेड आहे, शिक्षित आहे, त्यांना वर्ल्ड पॉलिटिक्स कळतं, त्यांना फायनान्सेस कळतात, त्यांना जग कसं चालतं ते कळतं, त्यांना सिस्टीम कळते, ते सोशल मीडियावरती त्यांना टेक्नॉलॉजी कळते आणि ते आजचा सगळ्यात महत्त्वाचा युवकांचा हा अंदाज आहे की ते डॅशिंग आणि बिंदास आहेत। त्यांना काही चुकीचं वाटलं, काही खटकलं तर ते सरळ प्रश्न विचारतात आणि बाकीच्यांना हे आवडत नाही म्हणून ते त्या युवकांना बाजूला ठेवतात। म्हणून माझं युवकांचा हेच टाईम आहे, हेच म्हणणं आहे की आपण सगळे एकत्र येऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ, आपण आपले डिसिजन्स घेऊ, आपण आपले क्रिएटर्स राहू, आपण आपले राजे बनू, कारण बॉस आपला टाईम आ गया है। भाजप हा जातीयवादी पक्ष आहे, त्याचबरोबर काँग्रेस हा सुद्धा जातीचं राजकारण करतो असं सुजात आंबेडकर यावेळेस म्हणाले। OBC व प्रकाश आंबेडकरांची सभा सोलापुरात व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत असंही ते यावेळेस म्हणाले।